हॅलो फ्रेंड्स, मग काय मजेत आहात ना सगळे। आज आपण युनिक असा नाश्ता बनवणार आहोत। ढबू मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, कोबी घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता। सगळ्या भाज्या एका भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। आता त्यात मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आपण असा हेल्दी आणि युनिक नाश्ता बनवणार आहोत। त्यासाठी 1 चमचा मैदा घालायचा आहे, 1 चमचा बेसन घालायचं आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठाने हेल्दीच नाश्ता होणार, पूर्ण मैद्यात केलेलं नाही आहे आपण। आता यात दही घालून घ्यायचं आहे 2-3 चमचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। धनेपूड आहे 1 चमचा। आता पाणी घालून याचा एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त पण पाणी घालून पातळ करायचं नाही, थोडं घट्टच ठेवायचं आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही। आता यात आपण चिली फ्लेक्स घालणार आहे 1 चमचाभर। यामुळे आपल्याला पिझ्झासारखं होणार आहे। आणि ओरिगॅनो घातलेला आहे मी, तर मुलांना आवडतं ना पिझ्झा, म्हणून सगळं अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे। गरम मसाला घालायचा आहे 1 चमचा, तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपण इथं पॅन ठेवलेला आहे, छोटाच पॅन ठेवला आहे म्हणजे पिझ्झासारखा आकार तयार होतो म्हणून। तुमच्याकडं नसेल तर तुम्ही दोशाच्या तव्यावर सुद्धा करू शकता। आता हे जाड असतं आणि भाज्या पण आपण वाफवलेल्या नाही आहेत म्हणून झाकून ठेवायचं आहे। 2 मिनटातच हे तयार होतं, बघू शकता तुम्ही। बघा किती मस्त दिसत आहे। आता दुसरी बाजू पण चांगली शेकून घ्यायची आहे। दुसरी बाजू पण मस्त शेकून झालेली आहे। अजून एक करून दाखवत आहे। तेल घालून पुसून घ्यायचं आहे तवा जरा आणि असं पसरून घ्यायचं आहे बॅटर घालून। थोडंच जाडसरच ठेवायचं आहे, जास्त पण पातळ आपण करायचं नाही आहे, म्हणजे पिझ्झासारखं लागणार। आता याला भाज्या कच्च्या आहेत त्यामुळे झाकून ठेवायचं आहे। दुसरी बाजू पण वाफते। आता परत पलटून घ्यायचं आहे, चांगलं शिजू द्यायचं आहे, थोडं जाड असतं ना। आता पलटून घेतलेलं आहे। मस्त टेस्टी हेल्दी व्हेजिटेबल पॅनकेक म्हणा किंवा पिझ्झा म्हणा तयार आहे। छान मस्त, नक्की ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह।